C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथाचे रचनास्थान असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील तीर्थक्षेत्र नेवासा इथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्तानं माऊलींचे मूर्तिमंत रूप असणाऱ्या पैस खांबाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली। कामिका वद्य एकादशीच्या निमित्तानं रविवारी 9 ऑगस्ट रोजी पहाटे 3च्या दरम्यान वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हरिभक्तपरायण देविदासजी महाराज मस्के यांच्यासह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा समितीचे प्रमुख सदस्यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तिमंत रूप असणाऱ्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला। एकादशीच्या निमित्तानं रविवारी 9 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 4च्या सुमारास वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे वेदांताचार्य हरिभक्तपरायण देविदासजी महाराज मस्के यांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला। तर यावेळी झालेल्या मुख्य पूजेच्या प्रसंगी महंत ऋषीनाथजी महाराज, नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले, देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे तसेच कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, कृष्णा गरड, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे प्रमुख गणेश महाराज आरगडे तसेच हरी महाराज भोगे, राम महाराज खरवंडीकर तसेच भगवान महाराज DK जालिंदर गवळी, शिवा राजगिरे, गुंफाबाई पिसोटे, शांताबाई खरड तसेच प्रतिभा जाधव हे या ठिकाणी उपस्थित होते। आषाढी वद्य कामिका एकादशी ही माऊलींची एकादशी संबोधली जाते। पंढरपूरच्या वारीची पूर्णता ही माऊलींच्या या एकादशीला होते, म्हणून माऊलींच्या या एकादशीला फार महत्त्व असतं। यात्रेच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुख्य दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। पहाटेपासूनच मंदिर परिसरामध्ये दर्शनबारीमध्ये रांगा लागल्या आहेत। पोलीस दलाच्या वतीनं पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकात पोलीस होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला। कामिका वद्य एकादशीच्या निमित्तानं नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीनं अगदी फुलून गेले होते। आज कामिका एकादशीच्या निमित्तानं श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी जो पैसखांब आहे, त्या पैसखांबाचं जे मंदिर आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला तत्वज्ञानाचा उपदेश ज्या ठिकाणाहून केला असं हे पवित्र मंदिर। आणि आजच्या या वारीचं महत्त्व असं आहे की पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं गेलेला जो वारकरी आहे, तर या परिसरातील नव्हे या जिल्ह्यातील जो वारकरी आहे त्यांची अशी धारणा पूर्वीपासून आहे की आषाढीची यात्रा पंढरपूरची संपन्न झाल्यानंतर येणारी जी धाकटी वारी आहे, त्या वारीला नेवाशाला येऊन दर्शन केल्यानंतरच वारी पूर्ण होते। म्हणून सर्व वारकरी दिंडीच्या रूपामध्ये पायी चालत या ठिकाणी येतात। आत्ताच या ठिकाणचा अभिषेक पार पडलेला आहे। यंदा श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंतचा आपला
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळं येथे येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या देखील दरवर्षीपेक्षा अधिक असणार आहे. सुमारे 10 ते 12 लाख लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं प्रशासनाकडून आणि मंदिर समितीकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी खबरदारी प्रशासनाने आणि मंदिर व्यवस्थापनाने देखील घेतलेली आहे. शंकर नाबदे, सी 24 तास, निवासा.